लोहा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक करीम शेख यांची निवड बिनविरोध. लोहा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक करीम शेख यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून त्यांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पहिल्यांदाच उपनगराध्यक्षपदाची संधी दिली आहे. त्यांचे संपूर्ण शहरात स्वागत केले जात आहे. दिनांक 9 जानेवारी रोजी उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव करीम शेख यांचा अर्ज वेळेत दाखल झाला, त्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदी म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, पत्रकार यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष करीम शेख यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. उपनगराध्यक्षाची निवड एवढ्या घाई गडबडीत असताना साहेब आमचे नेते लोहा खंडारचे आमदार चिखलीकर साहेब यांनी घाई गडबडीत एवढी महानगरपालिकेचं पूर्ण त्यांच्याकडे जबाबदारी असताना सुद्धा आज निवड ठेवली आणि आमचे युवा नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रवीण पाटील चिखलीकर आणि त्यांच्याबरोबरच आमचे सचिन पाटील चिखलीकर यांनी तेवढं घाई गडबड असताना आणि तिथं मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या घरी आले असताना पण त्यांनी इतका वेळ आम्हाला दिला. वेळ दिला म्हणजे ते निवड त्यांनी माझं एक लिफाफा घेऊन आले साहेबाच्या वतीनं आणि आमचे शरद पाटील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, मुख्याधिकारी साहेब लाडगे साहेब आणि सर्व माझे सहकारी सदस्य, मी समजे पूर्णाचं नाव घेत होतो यांना जायचंय प्रवीण पाटलांना पुढे, त्याच्यामुळे मी घेऊ शकलो नाही. तर सगळ्याचं नाव घेतलं त्याच्यात 10 मिनिट दिसत. त्याच्यामुळं एक भास्कर पाटील गटने ते आहेतच, त्यांनी घेतली. हे निवड म्हणजे माझ्यासाठी खूप खूप त्यांच्या साहेबाचे मी कवाच असं मी त्यांचं ऋण हे होऊ देणार नाही की मला ह्या पदापासून म्हणजे मला नगरसेवकापासून तर आज मला उपनगराध्यक्षापर्यंत नेणारे एकच नेते आहेत, ते म्हणजे चिखलीकर साहेब. चिखलीकर साहेबच करू शकतात. किती बी गडबडीत असताना आणि काही गाडी असताना सुद्धा मी साहेबाला कुठंच सोडून गेलो नाही आणि ह्याच्या पुढे पण मी कुठं जाणार नाही. एक निष्ठापणानं मी इथंच राहिलो आणि इथंच राहणार. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.